यांनी काल अजून एक आणलंय, म्हणजे आपले फॅमिली मेंबर गार्डनचे असं म्हणता येईल. तर काय आणलंय मी ते तुम्हाला नक्की दाखवते. एक मिनिट. काल हॉस्पिटलमध्ये येताना म्हणजे तर येताना ते घेऊन आलेत, तर तुम्हाला दाखवायचंच विसरले, आता दाखवते मी तुम्हाला. नमस्कार मंडळी, तर कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. आणि स्वागत आहे तुमचं आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार, पण मी आज गेल्या वेळेसारखं काही असं म्हणजे उशिरा उठून निवांतपणे आज असं काहीच केलं नाही. आता वाजले 10 साडे 10, पण माझा आज ना पहा म्हणजे नाश्ता झाला, स्वयंपाक पण करून बसली मी, कपडे पण धुतलेत, सगळं आवरलं आहे, फक्त फरशी पुसायची राहिली आहे आणि भांडी राहिलीत. गेल्या वेळी खूप म्हणजे पूर्ण दिवस असाच गेला होता किचनमध्ये, तर हिची सारखी लुडबुड चालूच असते मध्ये मध्ये. तर आज आम्ही तिरंगा घातलाय ना, सई इंडिया. तर ना हो हो हो, हाय कर सई, हाय हाय. आजचं वातावरण आहे ना, एवढी हवा म्हणजे पाऊस नाही सकाळपासून, एकदा थोडंसं नॉर्मल बुरबुर आली होती, पण एवढी हवा आहे ना, फॅट हवा आहे, पर झाडं ना अशी होतात. हा झाड बोलता येत नाही, पण मी म्हणते ती म्हणते काय हवा म्हणा, हवा हवा आहे खूप, थंडी वाजती, थंडी वाजती. हो, हवा झाड हलते ना. तर सईचा पण शंभू झालाय आता मस्त. आणि रुद्रांशला काय अजून आंघोळ घातली नाही, कारण ना त्याला परत आज ताप आलाय सकाळी, तर त्यामुळे आता मला काय डोकं चालत नाही. म्हटलं बरं झालं, काल बरा होता, रात्री चांगला मस्त खेळला, झोपला, आणि सकाळी उठलं 9 साडे 9ला मला म्हणतो की आई माझ्या गळ्यातून लई पाणी येते, आणि बघलं तर त्याला तापच आला होता. आणि औषध दिली, 1 तास झाले औषध देऊन, पण तरी पण अजून काही त्याचा ताप कमी झालेला नाही. हवा हवा हवा. तर आता आलाय ऋदू. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. हाय हाय. त्याला आंघोळ नाही घातली कारण ताप आहे ना जरा, आता झालाय जरा कमी, तर ना असं चढ उतर होतोय कालपासून. हा सईची बांगडी बघ, मॅचिंग घातली ना सईनी. हा छान आहे, मस्त. बाय कर आता त्यांना. हा जा बाई. हा झालं का? हा तिचं असं सारखं चालू असं, तिचं ऐकलं नाही ना. हा बाय 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 बाय. तर पाहू म्हटलं, आज दिवसभर जर ताप आला ना तर उद्या पुन्हा डॉक्टरकडे नेलंच पाहिजे, कारण कसं तापाचं काम आहे. तर रुद्रांशनी घेतलं तिला तिकडे जरा, म्हटलं आहे मी खेळवतो. ऋतूला समजतं बरं का, मी जशी बोलत असले ना, सई त्रास देत असली ना का, चल सई आपण खेळू, थोडंसं तिला खेळवतो, पण ती पार ऐकत नाही, तिचं नुसतं चिटकून राहायचं एवढंच म्हणणं असतं. तर असं म्हटलं पाहू, जर रुद्रांशला फरक पडला नाही ना तर उद्या यांना म्हटलं की पण डॉक्टरकडे नेऊ, आणि उद्या कदाचित डॉक्टर ब्लड चेक करतीलच जर आज राहिला नाही तर, कारण तसं पण 3 दिवस किंवा 4 दिवस राहतो भर तापाचा. याला परवापासून ताप होता, आज 3रा दिवस आहे ना. तर पाहू, म्हणजे असं वाटतं की ताप आज बरा झाला तर चांगलंच आहे. आणि वातावरणसुद्धा ना एवढं सकाळपासून आहे ना, म्हणजे एवढी हवा आहे ना, फॅट हवा आहे खूप, म्हणजे खूप जास्त हवा आहे. हा झाडंसुद्धा बऱ्याचशी लप करतात, जास्त हवा आहे. त्यामुळे काय होते, आपल्याला पण थंडी वाजते, म्हणजे जे आजारी नाही त्यांना पण थंडी वाजते, आणि तो तर कसा आजारी ना, मग त्याला थंडी वाजून येते आणि मग ताप येतो जास्तच. मग मागाशी जरा झोपवलं होतं, पण झोपतो कायचा, असंच औषध घेऊन जरा पडलं. हवेचा किती आवाज, तुम्हाला हवेचा पण आवाज येत असेल, भरपूर हवा आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. तर पहा किती हवा आहे, एवढी हवा आहे ना, झाडांवरूनच तुम्हाला समजत असेल किती झाडं हालतात सारखी. भरपूर हवा आहे, भरपूर ऊन पडलंय चांगलं बरं का आता.
पण हवा चांगलीच आहे. मध्येच वाढते, मध्येच कमी होते, ऊन पण मध्येच येते, मध्येच जाते. तर हे आपलं आंब्याचं झाड. पहा किती हवा आहे. एवढा वारा सुटलाय ना, हवा म्हणण्यापेक्षा म्हणजे वारा, एवढा वारा सुटलाय, भरपूर वारा सुटलाय. आणि आज ढग असे आहेत काही, एकदम आकाश बघा ना कसं छान दिसतंय ना, पण सफेद आणि असं निळा निळा आकाश, मोकळे सगळं. आज हवा आहे ना अशी पटकन येते पटकन जाते, असं होते. इथं ही दोन पिल्लं कशी खेळतात. सई नाले नाटकी. ऋतू तिला म्हणतोय माझ्या पाठीमागं बस, तर बसत नाही, म्हणते मी त्याला ढकलते. तर बघा आता तरी पण नाही बा, आणि नाटकं करते अशी. ऋतू बरं वाटतंय का बाळा आता? बरं वाटतंय जरा? हो ना, असं जरा खेळायचं वगैरे म्हणजे जरा बरं वाटत. हा ही बा, हा ते काय ना रुद्रांशी ना लेक येऊ नाही आहो. सकाळी ना काय झालं, लागला रडायला लगेच. मग कसं रडलं का मग ताप वगैरे येतोच ना. काय ए सई, नाटक नको करू. सईचा डान्स पहा आपल्या. अगं बाय, हा काय बोलती काही कळत तर नाही. ऋतू हळू 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 नाटक करती, नाटक. हा हा, पाहिलं का ना सईचा आवाज, लय मोठा आवाज आहे सईचा, पार एकदम डेंजर. टायगर आला बरं का. हो टायगर, पहा टायगर. तर चला, हे दोघं खेळतात, तर खेळून देते मी त्यांना. त्यात आहे खाऊ, आमच्या सगळ्यांचा फेवरेट असा खाऊ. काय सई? ताऊ नाही, खाऊ. खाऊ कोणला आवडतो? कोणला आवडतो? अगं बाई, ज्याला आवडतो त्यालाच देणार. कोणला आवडतो? सईला नाही आवडत? सईला नको पाहिजे. तर चला, येते ना हा एक काय खा काजू कतली. ही कात्रजची ना, तिथे एक शॉप आहे, तिथे सगळं कात्रजचं भेटतं, तर छान लागतं हे कलाकंद. आम्हाला सगळ्यांना ह्या अशा बर्फ्या लय आवडतात, जास्त करून मला. आणि माझ्यावर पोरं गेले तर मी त्यांना म्हणते लय गोड खातात, लय गोड खातात. हा देते देते देते, इकडं पाहिलंच असं तुम्ही बघा. दम आहे का? दम नाही. दम आहे का? दम आहे का? हा मग मी दाखवते तुम्हाला ओपन करून. तर ही अशी काजू कतली, यातली निम्म्याच्या वरती कालच फिनिश केली, काही सकाळी. तर इकडं बघा. अरे 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 अरे, हा दादाला देते मी. दादाला खाली बस, मांडी घाल, मांडी घाल, आणि चावून खा, चावून खा. कशी आहे? कशी? हा हा हा, हाय 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 हाय. आणि हे आहे कलाकंद. म्हणजे हे जरा ड्रायमध्येच राहतं, कारण ते बॉक्स पॅक असतं ना. तर यापेक्षा पण ना ते स्वीट मार्क्समध्ये असतं ना, असं जरा थोडंसं ओलं, ते एकदम छान लागतं. तसंही खा. ही पा गोडघाशी आपली. हिला नावच पाडले गोडघाशी, लय गोड खाती सारखी. अख्खं बॉक्सच घेतले, लय गोड खाती. सांडलं का खाली? काय करायचंय? सगळं खायचं तुला? आ अगं हो हो, इकडं बघ, सगळं खायचं का? हा, दादाला दे. तर पहा हे कलाकंद, हे ना थोडंसं असं ड्राय राहतं, आणि जे शॉपमध्ये भेटतं ना अशा दुकानात,
ते ना छान भेटतं बरं का, एकदम असं जरा बघा थोडंसं ओलं असतं व्हाईट कलरचं, आणि असं ते ते मला जास्त आवडतं यापेक्षा पण हे पण छान आहे. गोड पदार्थ सगळ्यांनाच आवडतात आणि मला तर जास्तच आवडतात. छान आहे पण हे. आणि ना काजू कतली पण आहे ना त्यांची खरं छान असते बरं का. काजू कतली तर सगळ्यात छान त्यांची. रुद्रांशला जास्त आवडते आणि सईला पण. सई ना लई काजू कतली खाती आणि गोड तर विचार. तर चला याच्या आम्ही आता नाश्ता करतो. थोडंसं एक पीस खातो. सईचे आत्तापर्यंत 3-4 पीस खाऊन झाले. तर एवढं गोड पण चांगलं नाही, पण आता काय संपलं ते काय 2-3 द्यायला तर संध्याकाळी परत संपणारच आहे. असं नेहमी नाही आणत आम्ही, कधीतरी 4-5 महिन्यातून एकदा असं कधीतरी आणतो. पण बरं वाटतं कधीतरी खायला. तिचं अजून चाललंय त्या म्हणून चला मी ठेवते, नाही तर अख्खा बॉक्स जायचं पण. तर पहा आपले नवीन फॅमिली मेंबर. तर ही गुलाबाची झाडं. तर काल आहे ना हे रुद्रांशला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलते ना, तर येताना घेऊन आलेत. आता सध्या त्यांना आता खड्डे वगैरे खंडावे लागतील ना, तर त्यामुळं आता इथंच ठेवले सध्या मी असे ह्या भिंतीवरती. नंतर पुढं खड्डे खंडून मग जागा करू त्यांना. तर हे 3 झाडं आणलीत त्यांनी रोप गुलाबाचं. हे एक आहे आणि हे असं एक आहे. छान आहे ना, पण फ्रेश वाटतं ना. तर मी कालच दाखवणार होते पण विसरले या पोराच्या नादात. म्हटलं आज तुम्हाला दाखवा. तर कसे आहेत आपली फॅमिली मेंबर नक्की सांगा. माझं खूप दिवस चाललं होतं यांना म्हटलं अहो जरा गुलाबाची झाडं आपण लावूया. तर असंच चाललं होतं. तर छान आहेत ना. तर कशी वाटली गुलाबाची छोटी रोपं नक्की सांगा मला. आता कसा पावसाळा पण आहे ना, तर यांना म्हटलं की आपण लावू. पण यांनी मला सांगितलंच नव्हतं. पण काल हॉस्पिटलमध्ये गेले ते म्हटलं रस्त्याने येताना त्यांना एका ठिकाणी दिसले, मग ते घेऊन आले. आणि मग आता इथं ठेवलं सध्या. नंतर इथं आपलं पुढं थोडीशी जागा म्हटलं करू, म्हणजे जागा आहे, थोडेसे खड्डे करावे लागतील त्यासाठी. आणि मग लावायला लागेल. म्हणजे आता कसं लावलं म्हणजे पावसाळ्यात पण जरा चांगली झाडं होतीन आणि फुलं पण होतीन. आपल्याला काही देवाला तर होती नाही कधी वाटली कसली. तर मग असं सणासुदीला फुलं असल्यावर छान वाटतं ना. तर मग म्हटलं चला. आणि त्यांनी ना 2 अशी लाल आणलीत आणि एक असं ऑरेंज कलरचं आहे ना. तर त्यांना मी म्हटले होते जरा अजून एखादं वेगळं का नाही आणलं, तर म्हटले नाही ही छान आहे. हां मी सई पा रडूबाई रडून झाल्या आताच. आखी बर्फी खायची होती. लई गोड खायला लागते. बघा काय खाल्लं सई. खा का खाऊ. तर हवा चालूच आहे सकाळपासून, भरपूर हवा सुटली. एकदम थंडी होती. माझं पण असं डोकं दुखत होतं. दुपारी काय केलं, असा मस्तपैकी बाम लावला, इकडून बाम लावला आणि ओढणी अशी टाईट बांधली आणि मग जरा वेळ आराम केला. तर राहिलं जरा डोकं. तर पहा रुद्रांश आता त्याचा ताप राहिलाय. बरं आहे ना बाळा. आता बरं वाटतंय जरा. त्याला झोपतूनच उठलेत आता, खाले आणि चाललंय हिचं पहा तोंडात का हात घालतो. तर हे काय आहे, हा आहे डिजिटल काय मीटर लाईटीचा आपला मीटर. तर नवीन आहे हे, वरूनच आहे ना आता नवीन मीटर बसवायचं काढलंय. तर हा आमचा जुना मीटर आहे, तो ते दादा ते काढतात आणि आता त्याच्यावरती हा नवीन मीटर बसवणार आहे. तर पहा त्यांचं काम चाललंय बसवायचं. हा ना डिजिटल आहे आता. ते म्हटले नवीन आले तसे मीटर. तेवढा मुसळधार पाऊस आला बघा. हा पाऊस दिवसभर नाही एवढा आला, पण आता जास्त आला. हवा आणि पाऊस पण चालूच होता चांगला.
तर गल्लीत आहे ना म्हणजे सगळ्यांनीच बसवले, कंपल्सरी इथे म्हटले सगळ्यांना बसवणं. आणि शेजारी पण बसवतात बघा, दोघं जण, इकडं पण काही आहे तिकडं पण काही, असं बसवायचं काम चाललंय. तर ते म्हटले हे मीटर कशासाठी आहे, म्हणजे जे रिडिंगला लोक येतात ना आपल्या घरी, असे अगोदर बघा यायचे असे रिडिंग घेण्यासाठी, तर ते आता येणार नाही. आता डायरेक्ट त्यांना तिकडं ऑनलाईन दिसणार का तुमचे रिडिंग वगैरे किती आहे असं. मग एवढं बॉक्सभर होते गल्लीत, सगळ्यांना बसवले. ज्यांचे राहिले ते म्हटले त्यांना उद्या बसवायला येणार. तर म्हणजे ठीक आहे, लोक पहिले यायची रिडिंगला, तर आता येणार नाही, आता डायरेक्ट असं समजणार. इथं पोरं करतात अभ्यास, आलेत खेळून. आता रुद्राची तब्येत ठीक आहे, हा आता अभ्यास करतोय. चिकू चिकू अक्षर बघू बरं, काय लिहिलंय तू? हा बघा, हा मस्त आहे, मस्त अक्षर आहे. ऋतूनी काय लिहिलंय? हा थांबू का? थांबायचंय का? काय लिहितंय पण मला सांग तरी. सई खाती चपाती, सई बाई. बघू, थांब 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 थांब, नीट दाखव. एक नंबर तुझा अक्षर. हा श लिहितोय ना ऋतू? षटकोनाचा पण आणि शामृगाचा पण ना. तर करा अभ्यास करा. हा सई, हा सईला पळायलाच पाहिजे नुसतं. तर आज मी काय बनवणार आहे सांगते मी तुम्हाला. हा सईचा अभ्यास बनव. सईचा अभ्यास सईचा अक्षर लय भारी, सईचं सगळ्यात भारी अक्षर आहे ना सई. टॅटू कोणी काढलाय? थांब थांब, माग घे जरा एक मिनिट बघू. हा छान आहे, छान. चला, तर इथं मी करणार आहे आज भजी, कांदा भजी. तर त्यात आहे ना मी कांदा कट करून, मिरची पण कट करून टाकली आहे, ओवा थोडासा आणि हळद आणि थोडंसं बाजरीचं पीठ आणि आपलं हे पीठ, चण्याचं पीठ करून ठेवलंय. आता जरा ठेवते आणि नंतर तळायला घेते. तर इथं आता ना बघा भजींचं बॅटर रेडी आहे. आता काय करते मी, तेलाला चांगलं ताव आलेलं आहे. तर आता अशी थोडी ना मस्त भजी सोडते. मुलं तिकडं खेळतात ना, तर त्याच्यामुळे त्यांचा पण आवाज येत असेल तुम्हाला मध्ये मध्ये. आजचे दिवस सुट्टी, उद्या चालले परत शाळेत आणि संध्याकाळी आलं तर त्यांचंही चालूच राहतं. सईचा आवाज पहा, अख्ख्या गल्लीत तिचाच आवाज, माझ्यावरच गेली तशी. तर पहा, तेल चांगलं तापले, मस्त आपले खेकडा भजी छान फ्राय होते. शापूची भाजी केली, भाकर केली, झाले तर आता फ्रायवर का छान घेते मी काढून. नाही तर ना मग ते लई जरा काळे झाली का मग ते करपट लागते. घेते आणि मुलांना पण देते गरमागरम खायला. तुम्ही पण या खायला, मस्त मस्त. आता तसे पण पावसाळ्यात बरेच जण करत असतील ना भजी वगैरे, तर आम्हाला ना जास्त कांद्याचीच भजी आवडतात. पालकचे पण छान होतात बरं का भजी. खेकडा भजी रेडी आहे, या तुम्ही पण खायला. हा सई, छकुले घे ग, गरम आहे रे, खा बरं. कशी झाली चिकू? आवडले का? मंडळी खायला या.
हा अगो बाई सई बघा कसं सई काय सई भजी. तर या मंडळी तुम्ही पण भजी खायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. सई 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 बाय कर.